सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यावर अंघोळ पाणी सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही तयार होऊन देवाला जाणार आहोत। मी प्रियांच्या घरी आलेली आहे। आम्हाला प्रियांशला दाखवायचं का? इकडे प्रियांश, मी प्रियांच्या घरी आलेली आहे। प्रियांशला धोंडे घेऊन आलेली आहे। प्रियांशला ड्रेस धोंडे घेऊन आणि आता देवाला जायचं आहे। मला वैजनाथाच्या दर्शनाला जायचं आहे। प्रियांश बाळा, जायचं ना आपल्याला देवाला? प्रियांशला पाहायचं का तुम्हाला? प्रियांश, कुठं जायचं मग आपल्याला? कसं जायचं? कुठं जायचं मग बाळा? भूर जायचं ना? प्रियांश पण म्हणतो भूर जायचंय म्हणतो। मग आम्ही काय करणार आहोत, आता सगळं आवरलेलं आहे तर वैजनाथाला जाऊन पाया पडून यावं म्हणलं आणि आम्ही आता वैजनाथाला निघणार आहोत। तयारी झालेली आहे, सगळी जेवणं पण झालेली आहेत आणि आता आम्ही वैजनाथाला जाऊन पाया पडावं म्हणलं। 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे इथं परळी वैजनाथला आहे आणि त्या परळी वैजनाथला म्हणलं दर्शन घेऊन यावं आणि मग मला परत पण जायचं आहे। मी आजच्या दिवस थांबणार आहे इथेच प्रियांशकडे आणि उद्याला मी निघणार आहे गावाकडे। काल आलेली आहे मी, म्हणलं प्रियांचा पहिला धोंडा आहे आणि पहिल्या धोंड्यामुळं प्रियांशला धोंडे घेऊन जावं म्हणूनच मी परळी वैजनाथला आलेली आहे। मग आता प्रियांशला धोंडे पण द्यायचे राहिलेले आहेत, आता देणार आहे मी आज प्रियांशला धोंडे आणि मग वैजनाथाच्या दर्शनाला जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर मग आम्ही काय करणार आहोत माहीत आहे का? प्रियांसोबत फोटो काढणार आहे मी आणि धोंडे पण द्यायचे राहिलेत। आता आमच्या प्रियांचा मेकअप चालू आहे, पहा हे पहा मेकअप कसा करतो, स्वतः मेकअप करत आहे पहा। आता नुसती मस्ती करत आहे, सकाळपासून झालं आता स्वतः इतकं मेकअप करणे, काहीच करू देत नाही मला, तर काहीच करू देत नाही, माझं मीच करतो म्हणतो तो आणि त्यानं मेकअप केलेलं आहे। ड्रेस पण हे पहा, आता असा मेकअप कोणाला करता येते का पहा तुम्ही, असल्या खोड्या याच्या चालू आहेत पहा। आता पावडर त्यांनी डब्यामध्ये ओतलेलं आहे, वर बघ लावून घे। आता असली मस्ती चालू आहे याची का मीच लावतो म्हणतो स्वतः आणि स्वतःच पावडर लावत आहे, गंध पण लावत आहे, मीच करतो म्हणते। काल तर तुम्ही बघितला असाल, एवढा धिंगाणा करत होता ना, काय सांगूच नका। मी म्हटलं बाबा तुला मी आंघोळ घालते, कपडे बदलते, नाही म्हणतो तू नाही करायचं, मी माझ्या हातानंच करतो। म्हणजे त्याला काय वाटतं माहीत आहे की खूप मी मोठा झालेला आहे आणि असा मोठा झाल्यासारखाच तो यावर्षी वागत आहे। पहा त्याचे नखरे पहा, हे पहा बघा डोळे असले नखरे चालू आहेत त्याचे का, डोळे करतो वेगळे वेगळे, तोंड करतो आणि असा करतो का सांगूच नका, स्माईल देतो। आता असा मेकअप चालू आहे ना की काय सांगावं त्याचं। मी म्हणलं त्याला की आपण बाहेर जाऊया, तर बाहेर जाण्यासाठी आवरायचं कुठं गेलं की घातलेले कपडे त्यांनी पहिला पण ड्रेस खराब केला, आता मी दुसरा घातला तर तो पण तसा आहे पहा। मेकअप करू असा धिंगा मस्ती करू त्यानं काय करत आहे माहिती आहे का, तो पण ड्रेस खराब केलेला आहे। आता किती ड्रेस बदलायचे सांगा ना, आणि निघायचं आहे, वेळ झालेली आहे, ऊन होते बाळा, लवकर जाऊया आपण म्हणलं तर असला त्याचा ताल चालू आहे पहा। काय करणार आता मी? मग मी म्हणलं आता बाबा चल रे लवकर जाऊ आपण, पण तो तयारच होत नाही आहे। आता तो काय करतो माहीत आहे का, असे नखरे चालू आहे त्याचे, नुसता धिंगाणाचा घातला, खिडकीत काय जाऊन बसतो, खिडकीवर काय चढतो, इकडं काय जाणार तिकडं काय जाणार। मग आता कसं आवरणार सांगा? असला नटकट लाल आहे हा आणि ह्या नटकट लालनी काय ना एवढा कंटाळा आणलेला आहे ना, काय सांगूच नका। खा बाबा चल आपल्याला लवकर जायचं म्हणलं तर खायला पण तयार नाही आहे आणि ड्रेस पण खराब केलेला आहे। आता मला तिसरा ड्रेस बदलायचा आहे त्याचा। आता पहा याचा धिंगा मस्ती। चल रे, बाळा चल आपल्याला जायचं, यायचं ना तुला यायचं ना, यायचं का नाही सांग? चल आम्ही चाललो बघ, चल मग तुला घरीच ठेवायचं का? तू घरी राहणार का? पहा आता असा मेकअप पार्लरमध्ये सुद्धा होणार नाही,
असा मेकअप चालू आहे आमच्या प्रियांचा. चल आम्ही जाऊया. तर आम्ही निघणारच आहोत आता. 8 वाजलेले आहेत सकाळचे आणि ऊन पण तापलेलं आहे, तापमान झालेलं आहे सगळं. आणि 9-10पर्यंत परत यावं लागेल, कारण हा छोटा कन्हैया सोबत आहे. आणि ऊन झाल्यामुळं मी याला खूप वेळ झालं म्हणते की बाबा चल लवकर आवर, पण तो काय आवरायला तयारच नाही. आता आम्ही लगेच निघणार आहोत आणि वैजनाथाचं दर्शन पण घेऊन येणार आहोत. आता परळी वैजनाथामध्येच दर्शन घेऊया म्हणलं, धोंडे देऊया आणि धोंडे देऊन वैजनाथाचं दर्शन घेऊन मी परत येणार आहे. पहा पहा आता याच्या आशल्या फोड्या आहेत बघा, खुर्चीवर जातो, कुठे रेवतो हा आणि धिंगा मस्ती करतो. चला तर भेटूया पुन्हा.